येतोय आवाज, येतोय बेटा. येतो आवाज. ऑल द बेस्ट. थँक्यू. मी बापरे, मला जरा असं घाबरल्यासारखं होतंय. आपण सुरू करूया आजचं सत्र. मी माझं इंट्रोडक्शन देते पहिले थोडंसं, म्हणजे काही जर कोणी नवीन आलं असेल तर. नमस्कार, माझं नाव आर्या अमोल शुभांगी राणे. मी आता फर्स्ट इयरला आहे, BA करते आहे मी सोमया विद्याविहार युनिव्हर्सिटीमधून. माझे बरेच छंद आहेत. मी बास्केटबॉल खेळते, मी स्विमिंग आणि रनिंगमध्ये आहे, आणि मला जेवण बनवायला फार आवडतं. आणि आत्ता काही महिन्यांपूर्वी मी विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुरू केलं. मी अजूनही शिकते आहे. तर मला असं बोलायचं की मी आज, म्हणजे मी तुम्हा सर्वांपेक्षा वयाने पण लहान आहे, अनुभवानी पण लहान आहे. तर माझ्याकडनं काही चूक झाली तर मला माफ करा. मी माझ्या परीने तुमच्यापर्यंत जेवढं मला जमेल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करेल. मी आता स्क्रीन शेअर करते, मला सांगा बरोबर दिसते का. आपण सुरू करूया मग. दिसते का स्क्रीन? नाही नाही दिसत आहे. आता दिसली. हा, दिसते आता. अरे इथले उच्चार तू सांगणार आहेस म्हणायला. उच्चार, हो, शब्दांचे उच्चार. उच्चारही सांगेन आणि आपण अर्थ सुद्धा समजून घेऊ. ठीक आहे. ओके. एकच मिनिट. म्यूट ठेवायचं की काय करायचं आर्या? माईक आता सध्या मी जोपर्यंत मी तुम्हाला समजवेन तोपर्यंत सर्वांनी प्लीज आपापले माइक्स म्यूट ठेवा. मग त्यानंतर तुम्ही एक एक करून आपण सर्वांची प्रॅक्टिस घेऊया. चालेल का असं? चालेल 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 चालेल. चालेल. बरं, आपण सुरू करूया आता. स्क्रीन दिसते ना? नाही दिसत आहे आता. आता गेली. बरं, एक मिनिट. नाही दिसत आहे. एकच मिनिट. दिसत नाहीये आर्या. हो, एक मिनिट. आता दिसते स्क्रीन? नाही अजून. हा, नाही आता दिसते. आता दिसली. चालेल. एक मिनिट, आपण सुरू करूया. आज आपला पहिला क्लास आहे विष्णू सहस्त्रनामाचा. तर थोडं आपण एक बॅकग्राऊंड म्हणजे स्टोरी बघूया की विष्णू सहस्त्रनाम खरं आलं कुठून. तर आपल्या सर्वांना महाभारत माहिती आहे, बरोबर? तर आपण एक संदर्भ घेऊया ह्याच्यातनं. महाभारतामध्ये 18 पर्व असतात. त्यातील हा 13वा पर्व म्हणजे अनुशासन पर्व, हे 13वं पर्व आहे. ह्या पर्वामध्ये कसं असतं, युद्ध झालं की त्यानंतर भीष्म पितामह, राजा युधिष्ठिर यांच्यामध्ये बोलणं झालं, संवाद झाला. त्या संवादामध्ये भीष्मांनी राजाला काही अंतिम उपदेश दिले, काही मार्गदर्शन केलं. तर ते सर्व मार्गदर्शन ह्या पर्वामध्ये आहे. आणि हा पर्व म्हणजे विष्णू सहस्त्रनाम ह्याच्यातनं आपण संदर्भ घेऊया या पर्वामधून. प्रसंग त्यावेळेचा मी तुम्हाला सांगते. युद्ध झाल्यानंतर भीष्म पितामह बाणांच्या शेयावर असे झोपले होते. तर मग तेव्हा राजा युधिष्ठिर त्यांच्याकडे आले आणि त्यांना काही प्रश्न विचारले की म्हणजे सर्वात मोठा देवता, आपण सर्वात मोठं कोणाचं कार्य आहे, सर्व दुःखांमधून किंवा आपल्याला जे काही त्रास होतात त्या त्रासांमधून कुठले देवता आपल्याला लवकरात लवकर बाहेर काढतील. तर तेव्हा भीष्मांचे उत्तर असं होतं की भगवान विष्णूंची जी 1000 नावं आहेत म्हणजे सहस्त्रनाम, त्याचा जप केल्याने म्हणजे त्याचा जप केल्याने सर्व तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, जे काय आहे ते सगळं सॉल्व्ह होतं. तर मग ते खूप बेस्ट वे आहे सॉल्व्ह करायचं.
मग त्याच्यातनं असं होतं की भीष्म पितामह आणि राजा युधिष्ठिर ह्यांच्यामधला जो संवाद आहे, त्यांचे जे क्वेश्चन आन्सरचं झालं कॉन्व्हर्सेशन, दॅट इज म्हणजे विष्णू सहस्त्रनाम ते आहे असं. तर मग आपण थोडेसे फायदे समजून घेऊया विष्णू सहस्त्रनामाचे. मी जेव्हा स्वतः विष्णू सहस्त्रनाम बोलायला चालू केलं होतं, पहिले मला नाही एवढं यायचं, पण त्याच्यानंतर जसं मी हळूहळू बोलत गेली तसं मला माझ्यामध्ये, माझ्या स्वभावामध्ये सुद्धा खूप खूप फरक जाणवला. आणि फक्त मलाच असं नाही, मम्मी पप्पांना सुद्धा किंवा माझ्या आजी आजोबांना, माझ्या घरातल्या सर्वांना फरक जाणवला. एकतर स्पष्ट उच्चार, मी छान बोलायला लागले, माझ्यामध्ये आत्मविश्वास आला आणि एक आपण मेंटल पीस म्हणतो ना ते. तर मला असं वाटतं की पहिले आपल्याला असं खूप वाटतं की विष्णू सहस्त्रनाम कठीण आहे वगैरे, पहिले पहिले खूप वाटलं, मलाही खूप वाटलेलं. पण मग जसं जसं तुम्ही अजून त्याच्यामध्ये तुमचा जेवढा इंटरेस्ट त्याच्यामध्ये हळूहळू वाढेल ना, तेवढं तुम्हाला ते अजून छान वाटेल ऐकायला, बोलायला तसं. तर मग 4 मुख्य फायदे म्हणजे मानसिक शांती, स्पष्ट उच्चार, सकारात्मक ऊर्जा आणि सुलभ मार्ग. तर आपण आता असं प्रॉपर ट्रान्सलेशन सुरू करू. विष्णू सहस्त्रनामाची पहिलीच लाईन ही आहे, ओम अथ सकल सौभाग्यदायकम श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम. सर्वात सोपं जर सांगायला गेलं तर सर्व प्रकारचं सौभाग्य, सुख, समृद्धी, शांती, आरोग्य, यश हे सर्व आपल्याला मिळतं विष्णूंच्या 1000 नावांचा जप केल्याने. म्हणून फर्स्ट लाईन अशी आहे, ओम अथ सकल सौभाग्यदायकम श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रम. सर्वांना कळतंय मी काय बोलते? म्हणजे मी हो खूप हो हो. फास्ट जातीये का? नाही नाही, एकदम छान, एकदम छान. ठीक आहे. तर आज आपण एकच श्लोक करूया. पहिला मी तो एक्सप्लेन करीन, म्हणजे मी प्रत्येक शब्दाची आवाज नाही आला मला. माधवी ताई, तुम्ही काय म्हणताय का? आता दिसते स्क्रीन आर्या. हो, आता स्क्रीन दिसली. ओके. आपण आज पहिलाच श्लोक करूया. मी प्रत्येक शब्दाचे छोटे छोटे फोड केले, एका शब्दाचे छोटे छोटे भाग केले आहेत आणि त्याचे शब्दार्थ काढायचा प्रयत्न केलाय. मी खूप सोपं करण्याचा प्रयत्न केला. मी आशा करते आपल्याला सर्वांना समजेल. तर आजचा आपला पहिला श्लोक आपण सुरू करूया. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. एक मिनिट. आपण पहिला श्लोक समजून घेऊया. आपला पहिला शब्द आहे शुक्लांबरधरं. शुक्ल म्हणजे पांढरा रंग, सफेद. तर आणि अंबर म्हणजे वस्त्र, धरम म्हणजे धारण करणार. तर असे ते ज्यांनी सफेद वस्त्र धारण केले आहेत. इथे अर्थ सुद्धा लिहिलाय, पांढरी शुभ्र वस्त्रे धारण करणारे भगवान म्हणजे श्री विष्णू. संदेश जर ह्यातला बघायला आपण गेलो तर पांढरा रंग म्हणजे पवित्रता, सत्य, शुद्धता, शांतता म्हणजे पीस, या सगळ्याचं प्रतीक आहे. तर ह्यातनं आपल्याला काय, प्रत्येक श्लोकामधनं आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. मी सुद्धा अजूनही शिकते आहे. मी अजूनही म्हणजे तुम्हाला शिकवता शिकवता मलाही खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. तर प्रत्येक श्लोक फक्त आपल्याला काहीतरी हवं आहे म्हणून बोलण्यापेक्षा आपण सर्वांनी स्वतःसाठी, स्वतः काहीतरी शिकण्यासाठी जर म्हटलं तर ते आपल्यासाठी बेटर आहे असं मला वाटतं. तर पहिला शब्द शुक्लांबरधरम म्हणजे असे ते भगवान श्री विष्णू ज्यांनी पांढरी वस्त्र धारण केली आहेत. विष्णू म्हणजे जे सर्वत्र व्यापून राहतात, कणाकणात विष्णू म्हणजे
फक्त मंदिरातील मूर्ती त्यात, म्हणजे आपण असं म्हणतो ना की सर्वांमध्ये देव आहे, माणसांमध्ये देव आहे, गोष्टींमध्ये देव आहे, तर तसं विष्णू भगवान फक्त मंदिरातल्या मूर्तीमध्ये नाही तर कणाकणात आहेत असं. शशीवर्णम, शशी म्हणजे चंद्र, तर म्हणजे चंद्राला शांततेचं प्रतीक मानलं जातं, प्रसन्नतेचं, म्हणजे खूप प्लेझंट वाटतं आपल्याला. तर मग भगवानांची कांती चंद्राप्रमाणे शीतल, शांत आणि प्रसन्न आहे. आणि ह्यातनं आपण असा संदेश घ्यायला हवा की आपणही आपल्या स्वभावात शांतता आणि प्रेम ठेवावे. चतुर्भुज, भगवान विष्णूंचे भगवान विष्णूंचे चार हातांच्या चार त्यांचे हात चार वेगवेगळ्या गोष्टी दर्शवतात. पहिला म्हणजे शंख, त्याच्यानंतर चक्र, मग गदा आणि मग पद्म. शंख म्हणजे एखाद्या छान म्हणजे शुभारंभ, किंवा शंख आपण सक्सेसचं सिम्बॉल आहे. चक्र हे दाखवतं की इनजस्टिस, म्हणजे जे वाईट गोष्टी आहेत त्यांचा एंड म्हणजे चक्र. आणि गदा हे आपल्याला धैर्य, आत्मविश्वास आणि शक्ती शिकवतं. पद्म म्हणजे ज्ञान, नॉलेज. तर मग त्यांच्या चार भुजा आपल्याला चार वेगवेगळ्या गोष्टी शिकवतात. प्रसन्न वदनम, प्रसन्न वदनम म्हणजे हसमुख, तर नेहमी हसमुख आणि प्रसन्न असलेले श्री विष्णू, ज्यांचं मुखकमल सदैव हसमुख, प्रसन्न, प्लेझेंट असतं, ते असे ते विष्णू. यातनं संदेश आपण हा घ्यायला हवा की कोणतीही परिस्थिती असो, चेहऱ्यावर आनंद आणि मनात सकारात्मकता ठेवावी. जेवढं आपण स्वतः, म्हणजे ते असं म्हणतात ना की आपण जसं बघतो तसं आपल्याला वाटतं. सो इफ आपण हॅपीली जर सगळ्या गोष्टी बघण्याचा किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण हॅपीनेस शोधण्याचा प्रयत्न केला, तर तर आपल्याला वाईट गोष्टींवरती आपलं कमी लक्ष जातं. आपण अजून छान कामं करू शकतो. फक्त कामच नाही म्हणा, पण इन जनरल लाईफ खूप सुंदर होते इफ आपण चांगला दृष्टिकोन ठेवला तर. ध्यायेत म्हणजे ध्यान करावे. ध्यान म्हणजे फक्त मेडिटेशन नाही, तर त्यात नामजप सुद्धा आलं. मन एकाग्र करून आपण जेव्हा भक्तिभावाने देवाचं स्मरण करतो त्याला आपण ध्यान करणं असं म्हणतो. सर्व विघ्नोपशांतये, आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर व्हावेत म्हणून भगवानांचे ध्यान करावे. लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात म्हणा, म्हणजे माझे प्रॉब्लेम्स डिफरंट आहेत की मला एक्झाम द्यावी लागते, तुमचे प्रॉब्लेम्स डिफरंट आहेत, पण मग त्या सगळ्या प्रॉब्लेम्सना ओव्हरकम करायला, त्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून मार्ग काढायला नामजप, मला असं वाटतं मी स्वतः फक्त विष्णू सहस्त्रनाम नाही, बाकी कुठलेही स्तोत्र म्हणा किंवा स्वामींचं नाव म्हणा, काही ते मी चालू केलंय, तर असं प्रॉब्लेम्सचे आन्सर्स मिळतात. आणि फक्त अभ्यासाचे प्रॉब्लेम नाही, इन जनरल एनी प्रॉब्लेम असं. तर मग मला असं वाटतं की आपण सुद्धा एका श्लोकामधनं खूप गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. असं नाही की एखादीच गोष्ट आहे. आता प्रत्येक रंगाची, प्रत्येक शब्दाचं काही ना काहीतरी हिडन मिनिंग आहे, जे आपण समजायला हवं. तर पूर्ण श्लोकाचा जर अर्थ आपण बघायला घेतलं तर पांढरी शुभ्र वस्त्र धारण केलेल्या, चंद्रासारखी शीतल कांती असलेल्या, चार भुजा असलेल्या, सदैव प्रसन्नमुख असलेल्या आणि संपूर्ण विश्वात व्यापून असलेल्या भगवान विष्णूंचे आपण ध्यान करूया, जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व विघ्ने दूर होतील. सर्वांना कळतंय का मी म्हणजे बोलते ते? हो हो छान छान हो, कळतंय. छान कळतंय अगं आर्या, मस्त.
बरं, मग आपण एक की टेकअवे आपण म्हणतो ना, की पूर्ण श्लोकामधनं आपण काय शिकलो, तर मी हे रीड करते. या श्लोकाचा उद्देश, संदेश: कोणतेही चांगले काम किंवा पठण सुरू करताना संकटे दूर व्हावीत म्हणून हे ध्यान केले जाते. अतिशय शांत, प्रसन्न आणि 4 हात असलेल्या भगवान विष्णूंचे मी माझ्या जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी मनापासून स्मरण करते. सर्वांना अर्थ कळतोय? आपण पुन्हा मी श्लोक बोलते, मग आपण प्रॅक्टिस सुरू करूया. चालेल का? हा, हो. सर्वांना हा पहिला श्लोक बोलता येतोय की मी अजून फोड करून बोलून दाखवू असं? नाही. येतोय. येतोय? आपण 3 टाइम्स मी बोलते, मग त्यानंतर आपण एक एक जण करून प्रॅक्टिस करूया. ओके ओके. चालेल? ओके. ओके. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. ॐ शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. ॐ शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वांना समजलाय श्लोक? आपण प्रॅक्टिस सुरू करूया. आणि सगळ्यांना विनंती आहे, आपण एकेकाने प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचा उच्चार कळेल, की तिला सांगता येईल की कुठे थांबायचंय, कुठे काय करायचंय, तर त्याप्रमाणे गाईड करेल. तर 1 to 1 करा, हँड रेज करा. तुमचा व्हिडिओ सुरू झाला तर ऍटलीस्ट आम्हाला कळेल की तुम्ही असं हँड रेज केला तरी आम्हाला तुम्हाला म्यूट करता येईल. ते मी करेल. सो आपण पहिला अंजली देशपांडे यांचा घेऊया. बाकीच्यांनी प्लीज म्यूट वर राहा. आपण अंजली देशपांडेचं झालं की आपण 1 by 1 जाऊ. येस, अंजली ताई एक बोला. मिनिट, मी श्लोक ओपन करते. नमस्कार. नमस्कार. शक्य झालं तर माझी विनंती आहे, आपण हा आता कन्व्हर्सेशन होणार आहे, तर तुम्ही आपापले व्हिडिओ ऑन ठेवले तर आर्यालाही कळेल की आपण कोणाशी संदर्भ साधतो, कोणाशी बोलतो. इट विल बी ऍड. सो थोडस ते छान वाटेल असं मला वाटतं. येस, गो अहेड. अंजलीजी सुरू करा. येस. ओम शुक्लांबरं धरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान. परत म्हणायचं. खूप छान, खूप छान. मी बोलू का? साक्षी अमरे बोलू? आर्या मी बोलू का? हो, एकच बोला मिनिट. बोला. हा. ओम शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेते सर्वविघ्नोपशान्तये. ध्यायेत. परत बोलू काय बघा. हा. ओम शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान, खूप मस्त. मी बोलू का? हा. प्रिया माटे. हा, प्रिया बोला. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान, खूप छान बोलला. बोलू का? हा दीपाताई बोला. ओम शुक्लांबरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. पुन्हा एकदा बोला मनीषाताई. ओम शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्ण चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. स्क्रीन दिसत नाहीये का? हा, मी स्क्रीन नाही होते माझं ओपन, म्हणून मी स्क्रीन नाही केलाय. नाही दिसते. एकच मिनिट. हा. आर्या, तुम्ही नाव अनाउन्स करा, तुम्हाला जे योग्य वाटतं, आणि तसं त्यांच्याकडनं प्रॅक्टिस करून घ्या.
माझ्या इकडनं ना स्क्रीन आणि मीटिंग दोन्ही हे होत आहे, तर इफ जमत असेल तर. ओके, मी नाव अनाऊन्स करू का मग? हा 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 चालेल. चालेल. ठीक आहे. दीपा राणे ताई बोला तुम्ही. येतो आवाज? हो आवाज येतोय का? हो 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 येतोय. हा. ओम शुक्लांबरं धरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशान्तये. मी पुन्हा एकदा बोलून दाखवते. काही जागी ना अनुस्वार नाही आहे, तिथे येतोय. तर मी पुन्हा एकदा बोलून दाखवते, मग आपण पुन्हा सर्वांनी बोलूया सर्वांनी एकत्र. ओके. आर्य जरा स्लो बोला, जरा हळूहळू बोल, हो. म्हणजे जेणेकरून. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. पुन्हा एकदा रिपीट करू. ओके. ॐ शुक्लांबरं धरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं शुक्लांबरम नाही, शुक्लांबरधरम. र वरती अनुस्वार आपल्याला नाही द्यायचा. मी पुन्हा एकदा बोलते, मग आपण सर्वांनी एक एक करून बोलू. चतुर्भुजं प्रसन्न. आर्य एकच मिनिट द्या. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, तुम्ही जर म्हणजे व्हिडिओवर बोलत नसताना जर प्रॅक्टिस करत असाल तर कृपया माईक म्यूट ठेवून प्रॅक्टिस करा. चांगली गोष्ट आहे. जेव्हा तुमचा नंबर येईल तेव्हा मग तुम्हाला अजून छान करता येईल. पण काय होत आहे की तुमचा जर माईक अनम्यूट नसेल तर मग आवाज इथे हे होतोय. धन्यवाद. आर्या प्लीज कॅरी ऑन. मी अजून एकदा रिपीट करते, मग आपण सर्वांनी एक एक करून बोलूया. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. आता बोलूया. हो. आपण सर्वांनी. मम्मा प्लीज. मी म्हणू का आर्या? हो हो म्हणा ना. म्हणू विमलताई बोला. म्हणू आता? हो. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान छान. थँक्यू. अरे मी म्हणू का? हो हो म्हणा. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान. सर्व खूप छान म्हणतात. खूप छान. थँक्यू. नेक्स्ट कोण आहे? पूनम देशमुख बोला. हा येस. ओम शुक्लांबरधरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. छान छान. खूप छान. अभिराज बोला तुम्ही. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. छान. रुपाली अहिरे हा बोला. शुक्लांबरधरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं तुम्ही ना नेटवर्क मध्ये नाही आहात. मे बी तुमचा आवाज ब्रेक झाला. ब्रेक होऊन येतोय. तर तुमचा व्हिडिओ ऑफ करा आणि एकदा पुन्हा ट्राय करा. व्हिडिओ ऑफ करा. हा आणि पुन्हा एकदा ट्राय करा. छान. मॅडम मी बोलू का? हा हा बोला. मॅडम हा माधवी ताई ची स्क्रीन जाते म्हणजे. ओम शुक्लांबरं धरं विष्णु
शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान. नेक्स्ट. मी म्हणू का? हो. अर्चना कापरे ताई बोला. ओम शुक्लांबरधरं विष्णू शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान. मस्त. मंगल मी म्हणू का? मंगल कोण आहे? दामकोंडवार मंगल दामकोंडवार बोला. शुक्लांबरधरं विष्णू शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान. खूप छान. तुझं नाव काय आहे? अन्वेष. अन्वेष. ओके. खूप छान बोललास अन्वेष. नेक्स्ट. मी म्हणू का? हो हो चालेल म्हणा. ओम शुक्लांबरधरं विष्णू शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान. मी हो हो म्हणा. ओम शुक्लांबरं धरं विष्णू शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान. आर्या प्रसन्न वदनम ध्यायेतचा जो रफार आहे तो तुम्ही एक्सप्लेन कराल तर जरा बरं होईल. आणि एक जे आहे ना शुक्लांबरधरम, तर शुक्लाम मग तिथे पण टिंब येतोय, तर थोडस ते आहे ना. विष्णू सहस्रनामच्या प्रत्येक श्लोकामध्ये ना खूप बारीक बारीक गोष्टी आहेत जिथे खूप लक्ष देऊन, म्हणजे आता मी जेव्हा शिकलेली तेव्हा मी शुभलक्ष्मींचं व्हिडिओ ऐकून शिकलेली आणि बुक मध्ये प्रत्येक शब्दाची फोड करून बघावं लागतं. इथे ऑलरेडी फोड करून दिलंय, फक्त थोडं लक्ष देऊन तुम्ही अजून प्रॅक्टिस केलं आणि अजून ऐकलं तर तुम्हाला येईल. ते खूप इझी आहे. मी अजून 2 वेळा बोलून दाखवते. परत जर नाही कळलं तर मला सांगा, चालेल? हो. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वांना कळलं कुठे? जर काही खरंच कन्फ्युजन असेल तर मला सांग. आणि काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये, कारण तुम्ही तरी आज पहिला लेक्चर आहे, तुम्ही खूप छान बोलताय. जेव्हा मी बोलायला शिकत होतो ना, मला तर काहीच जमत नव्हतं. मला पण नव्हता जमत. बुक घेतल्यावर माझे हात थरथरायला लागले की हे काय आहे. काहीच नाही. तुम्ही सर्व खूप छान बोलतायत. खूप मस्त. मोहना गंगमवार बोला. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान. खूप मस्त. अरे तुझे रोज ऐकूनच शिकलोय आम्ही. थँक्यू. अजून कोणाला बोलायचं आहे का? हँड रेज करा किंवा तुम्ही स्क्रीनवर जर दिसलात तर मला तुम्हाला अनम्यूट करता येईल किंवा सांगता येईल. सुप्रिया जुवेकर तुम्ही बोललेले नाही आहात. राजश्री पाटील बाकी आहेत आय गेस. रिद्धी कदम. एक थोडस ऍड करतो की अजिबात तुम्ही असं मनात संकोच ठेवू नका किंवा भीती बाळगू नका की अरे मी बोलले तर माझे उच्चार चुकीचे जातील किंवा मी चुकीच्या प्रकारे बोलेन. काहीच हरकत नाही. तुम्ही बोलणं गरजेचं आहे, कारण जर का तुम्ही बोललात तरच तुमची प्रॅक्टिस होणार आणि तरच तुम्ही नंतर छान ते प्रेझेंट करू शकणार. त्याच्यामुळे चुकलं तरी काहीच हरकत नाही. सगळे आपणच आहोत, आपलीच फॅमिली आहे विष्णू सहस्त्रनाम पाठाची. त्याच्यामुळे कोणाला म्हणजे असं संकोच बाळगू नका. चुकलं काहीच हरकत नाही. बोलणं खरंच गरजेचं आहे. तुम्ही सुरुवात करा. तुम्ही 1 महिन्यानंतर स्वतःमध्येच तुम्हाला एवढे बदल जाणवतील ना, तुमचे उच्चार चांगले होतील. आज चुकलं काही हरकत नाही, पण बोला तुम्ही.
अगदी खरं आहे. अमोल सर जसं म्हणाले ना, की तुम्ही प्रयत्न करा. चुकलं तर चुकू देत. आपण हा क्लास घेतोच यासाठी आहोत, की तुमच्याकडनं आर्या जशी जशी प्रॅक्टिस करून घेईल ना, तसं तसं तुमचे उच्चार क्लिअर होतील. त्याच्यामुळे प्रॅक्टिस करा, काही हरकत नाहीये. जसं तुम्हाला येतंय तसं. प्रीती अनंतवार, येस प्रीती अनंतवारजी, प्लीज अनम्यूट करा तुम्ही स्वतःला आणि बोला. तुमचा आवाज येत नाही प्रीतीजी. दिव्या मांजरेकर आपण बोलणार आहात का? हो मॅडम. हा बोला. बोला. ओम शुक्लांबरधर विष्णू शशिवर्ण चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशायन्ते. शांतये, सर्व विघ्नोपशांतये. ओके. सर्व विघ्नोपशांते. खूप छान. थँक्यू. येस रुपाली ताई बोला. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान, खूप छान, मस्त. आता स्पष्ट आला एकदम आवाज. हो, छान. आता स्पष्ट आवाज आला. कल्पना पिंपपारे, कल्पनाची बोला. कल्पना पिंपपारे, तुमचं बोलून नाही झालं आय गेस. बोलले होते, बोलू का अजून एकदा? बरं बोला. व्हिडिओ दिसत नसल्यामुळे लक्षात येत नाही. बोला. ओम शुक्लांबरं धरं विष्णू शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. छान. मी बोलू का? निर्मला. हा बोला. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान. छान बोलला. अजून कोणी राहिलंय का? मी बोलू का? सुप्रिया जुवेकर. हा बोला. ओम शुक्लांबरधरं विष्णू शशिवर्ण चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये. खूप छान. मी बोलू का? मी एक गोष्ट ऍड हो. करते. हा निधीजी एक एकच मिनिट. मिनिट द्या. हो हो. मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते की म्हणजे आर्याचा जो फ्लो आहे किंवा लय आहे ना, बघा आपली ही जी संस्कृत भाषा आहे ना, ही लयीत गुंफलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्या लयीप्रमाणे जर बोलायचा प्रयत्न केलात ना, तुम्हाला खूप सहज येईल. फक्त त्या लयीकडे थोडस लक्ष दिलं ना, तर ऍड व्हॅल्यू होईल. म्हणजे आजच्या ह्याच्यात मी तुम्हाला जस्ट ऍड केलं. येस निधीजी बोलू का मी? हा हो हा. हो. हा बोल. हा. नमस्कार. हा. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्याये सर्व विघ्नोपशांतये. खूप छान, खूप मस्त. थँक्यू. दीपाजी बोला. वाटतं अनम्यूट नाही करता येते. कोणाला? प्रीती अनंतवारना म्यूट नाही करता येते, अनम्यूट नाही करता येते. ओके. दीपाताई तुम्हाला बोलायचं आहे का काही? तुमचा हँडरेस होता. बोलू का? बोलू? हो. बोला. ओम शुक्लांबरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशांतये. छान. फक्त शुक्लांबरधरं. शुक्लांबरधरं. आर्या तुम्ही थोडं जिथे जिथे अनुस्वार टिंब आहे किंवा जे रेफर आहेत ना, ते थोडे एकदा श्लोकावर एक्सप्लेन करा. म्हणजे कुठे अनुस्वाराला मग जोडायचा किंवा धरायचा हे त्यांच्या लक्षात येईल असं मला वाटतं. तुम्ही एकदा प्लीज एक्सप्लेन करा. मी जिथे कुठे अनुस्वार असेल तिथे मी ते थोडं एक्झॅजरेट करून सांगेन, थोडं वाढवून सांगेन, म्हणजे तुम्हाला ऐकताना ते समजेल. ओके. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. पुन्हा एकदा करूया. पुन्हा एकदा मी रिपीट करते. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. समजते सर्वांना? अरू, मला काय म्हणायचंय, आता जसं शुक्लांबर धरम आहे है ना, तर र वर तिथे अनुस्वार आहे. तर संस्कृत मध्ये शब्दावर अनुस्वार म्हणजे त्याचा जो शेवटचा उच्चार तो म असा येतो, रम, धरम. हो. तर ते थोडस सांगितलंस ना, म्हणजे तर ते पुढे जे काय आहे, प्रसन्न वदनम, न वर अनुस्वार आहे, प्रसन्न वदनम. तर ते थोडस तू एक्सप्लेन कर, म्हणजे पुढचे जे कुठले श्लोक्स येतील ना त्याला आपल्याला संदर्भ राहील आणि प्रत्येकाला मग ते एक कन्सेप्ट समजेल की आपल्याला हे कसं बोलायचं. बरोबर, चालेल. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता ह्या श्लोकात 2 गोष्टी आहेत ज्या मला असं वाटतं इम्पॉर्टंट आहेत. एक तर जसं आता पप्पांनी सांगितलं, अनुस्वार. अनुस्वार नेहमी म नी एंड होतो. तर इथे पण शुक्लांबरधरम विष्णुम शशिवर्णम प्रसन्नवदनम हे अनुस्वार आहे. तर अनुस्वाराच्या शेवटी नेहमी हलंत म असतो, अर्धा म. तो म पूर्ण येत नाही, तो म अर्धाच येतो. म्हणून शुक्लांबरधरम एवढंच. म पूर्ण नाही घ्यायचा आपल्याला, म अर्धाच घ्यायचा. मी पुन्हा एकदा रिपीट करते आणि मग जो दुसरा इम्पॉर्टंट आहे मी ते सांगते. तर पहिले आपण अनुस्वाराचं बघूया. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. एक अजून खूप छोटी गोष्ट आहे जी मी नोटीस केली. ध्यायेतला शेवटी त हलंत आहे, त अर्धा आहे. तर ते ध्यायेत त नाहीये, ध्यायेत. त अर्धाच थांबवायचा आहे, कारण तो हलंत आहे. तो पूर्ण आपल्याला नाही घ्यायचा आहे, कारण तो त पूर्ण घेतला ना तर मग जो लास्ट शब्द आहे ना, सर्व विघ्नोपशान्तये, ती लय ब्रेक होते. म्हणजे आता हे बघा, प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्व विघ्नोपशान्तये ही लय पूर्ण आहे, पण प्रसन्नवदनं ध्यायेत सर्व इथे लय ब्रेक झाली, म्हणून त अर्धा घ्यायचा, म्हणून तिथे हलंत आहे. तर आपण मी पूर्ण श्लोक एकदा बोलून दाखवते, त्यानंतर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. समजलं सर्वांना? हो हो, समजलं? ओके. कदम सर आहेत, तुम्ही बोलाल का कदम सर? हा हा हा, प्लीज. आपल्यापैकी अजून कोणाचं राहिलं असेल तर आपण कंटिन्यू करूया. वासंती आदव यांचं राहिलं. वाढव. आढाव आढाव. आवाज येतोय ना का? हो, हो येतोय. हो, येतोय. बोला. मग हा. ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. खूप छान बोललात. फक्त थोडं फास्ट झालं. तुम्ही जसं हळूहळू प्रॅक्टिस कराल ना तसं थोडं स्लो. कारण कसं आहे माहितीये, मी पण जेव्हा फर्स्ट डे घेतलेला ना मी खूप फास्ट बोलले होते, एकदम फास्ट बोलले होते. पण मग जसं मी आता हळूहळू घ्यायला लागले ना, कारण जेवढं आपण हळू बोलतो ना तिथे कुठे ऱ्हस्व आहे, कुठे दीर्घ आहे, कुठे टिंब आहे, कुठे नाही आहे, ते सर्व बारीकीने बोलता येतं. आणि जेवढं डीप जाऊन बोलाल ना तेवढं त्याची लय चांगली बसते. आता पहिल्या दिवशी मी नाही एक्सपेक्ट करणार एकदम, पण हळूहळू आपण जसं प्रॅक्टिस करत जाऊ ना तसं हळूहळू आपल्याला जमेल. कदम सर, आता तुम्ही. हॅलो, मी राजेंद्र कदम बोलतो. हा. हो हो. ओम शुक्लांबरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. शुक्लांबरधरं, फक्त शुक्लांबरधरं. हो. अजून कोणाचं राहिलंय का बोलायचं?
सर्वांचं झालंय आय गेस बोलून. माझ्या मते आता आपण सगळे टोटल 38 लोक आहेत, म्हणजे आपण 3 जरी धरले ऍडिशनल तरी 35 लोक आहेत. 35 लोक सगळ्यांनी बोललंय का? बघा, आजची सुरुवात आहे आणि सुरुवात नेहमी म्हणजे अशा येऊने करा की तुमचं काही ना काहीतरी, भले तुम्ही एक शब्द छान बोलायला येतला पण बोला, असं आमच्या सगळ्यांची तुम्हाला हे विनंती असेल की जेणेकरून ती तुम्हाला तर प्रॅक्टिसने येईल. आणि आम्ही आता आर्याचा एक आहे ना, आपण व्हिडिओ रेकॉर्ड करून देणार आहोत, जेणेकरून तुम्ही ते बोलून बोलून म्हणजे ते ऐकून ऐकून तुम्ही तसं बोलायचा प्रयत्न कराल तर अजून छान हे होऊ शकेल. असं. आणि आपण ग्रुपवर PDF पाठवलीये पूर्ण विष्णू सहस्त्रनामची, त्यात प्रॉपर शब्दाची फोड करून दिलीये, तर तुम्ही ते जर वाचून बोललात तर तुम्हाला अजून समजेल छान कुठे आहेत सगळे पंक्च्युएशन ते. ओके. सो आर्या, ती PDF आहे ना, पुन्हा एकदा शेअर कर, कारण बरीच हा, नवीन मी पुन्हा शेअर करते आणि पिन करून ठेवते. हा पिन करून ठेव, म्हणजे प्रत्येकाला ती इझिली अवेलेबल होईल. हा, चालेल चालेल. आपल्यापैकी कोणाला आता काही प्रश्न असतील, काही आर्याला विचारायचं असेल किंवा तुम्हाला कुठलेही प्रश्न असतील तर प्लीज विचारू शकता. त्याचा अर्थ सांगितला का? हो, मी अर्थ पुन्हा सांगू का? हो चालेल ना, मी नव्हते त्यावेळेस. नाही ना आर्या, पहिल्या कल्पनाजी, आपण हा व्हिडिओ आहे ना, हॅलो प्लीज माईक म्यूट करा. आपण हा व्हिडिओ अपलोड करून ठेवणार आहोत, तेव्हा तुम्ही पहिल्यापासून बघितलं की तुम्हाला अर्थ पण पुन्हा पुन्हा बघता पण येईल आणि समजून घेता येईल. व्हिडिओ अपलोड होईल एखाद 2 दिवसात. हा, 1-2 दिवसात व्हिडिओ अपलोड होईल. टेंटेटिव्हली उद्या करायचा प्रयत्न करूच आपण. अपलोड आपल्याला कुठं बघायला मिळणार? तो युट्यूबला का? हो, युट्यूबला मिळेल. आपण ग्रुपवर लिंक पाठवू, तर ते तुम्ही सेव्ह करून ठेवा किंवा जर चॅनल सबस्क्राईब करून ठेवलात तर तो सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तो तुम्हाला रेग्युलर बघता येईल. ग्रुपवर टाकू आपण ती लिंक. आणि एकदा सबस्क्राईब केलात आणि नोटिफिकेशन ऑन केलं ना की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची लिंक येत जाईल, म्हणजे तुम्हाला तो बघता पण येईल. आणि ह्याचा पहिला हे असेल क्लास 1 विष्णू सहस्त्रनामाचा वर्ग 1 1 नंबरचा, तर ते येईल तुम्हाला. आर्या प्लीज गो हेड, पुढे जाऊया आपण. आज फर्स्ट डे आहे म्हणून मी एकच श्लोक घेतला, कारण आज आपण बॅकग्राऊंड पण बघितलं, फायदे पण समजून घेतले. तर उद्यापासून मी प्रयत्न करेन की आपण ऍटलीस्ट 2 श्लोक तरी कव्हर करू आणि मग आपण हळूहळू रिव्हिजन सुद्धा करत जाऊ, म्हणजे विसरायला होणार नाही. रोज तुम्ही पण, मी सांगेन की तुम्ही रोज प्रॅक्टिस करा. असं नाही की खूप वेळा करा, पण ऍटलीस्ट दिवसातनं एकदा तरी तुम्ही जरी बोलायला ट्राय केलं तरी हळूहळू करून होईल, तुमचं पण छान लर्न होईल, उच्चारही छान होतील. एकदा होणार ना आर्या हा क्लास? रविवारचा आपला क्लास हा जो शिकायचा आहे तो फक्त आठवड्यातून एकदा रविवारचाच होणार ना? हो, ठीक आहे. ओके. आर्या क्लास होणार आहे, परीक्षा पण होणार आहे का? परीक्षा मी पण माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी, म्हणजे आता तरी सध्या फार कमी लोक आहेत ना आपल्या सैनिकांच्या ग्रुपवर पाठ घ्यायला, तर मला असं हवंय की अजून खूप लोक आपल्यासोबत जॉईन व्हावी. म्हणजे रोज कोणा ना कोणीतरी आपल्या ग्रुपमधनं कोणीतरी पाठ घ्यावा, म्हणजे नेहमी मी, मम्मी पप्पा किंवा प्रिया आहेत त्या घेतात असं. तर मला असं हवंय की अजून लोकांनी शिकावं, अजून आपण सगळ्यांनी मिळून बोलावं असं. तथास्तु. सुनीताताई, आपण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ रोज घेतो आपल्या सैनिकांसाठी. तो पाठ घेताना आपण संकल्प घेतो की हा पाठ आपण आपल्या सैनिकांसाठी संकल्प करून म्हणतोय, आणि त्यालाही तुम्ही रोज जॉईन होत जा, कारण कानावर पडून 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 खूप सुंदर लय पण समजते. आणि ती लय जर तुम्ही धरली तर अजून तुम्हाला प्रॅक्टिसला लाभ होईल. आणि आठवड्याभराची ही प्रॅक्टिस ऐकायची, बोलायची आणि क्लास, असं मग म्हणजे हे छान कॉम्बिनेशन सेट होईल आणि तुम्हाला लवकर बोलता येईल असं मला वाटतं. ताई, मी सुरुवातीपासून आहे आपल्या रोजच्या ह्याला, पण जरा हा आठवड्यानं होते मी थोडा.
काय हरकत नाही. गेला आठवडा नव्हती फक्त. नाही मी रोज असते संध्याकाळची 7ला. खूप छान, खूप छान. खूप छान. सो मी आशा करते सर्वांना आवडला असेल आजचा पहिला क्लास. माझ्याकडनं काही चुकीचं झालं असेल तर खूप खूप सॉरी. पण माझ्या साईडने पूर्ण प्रयत्न केलाय. छान झाला आर्या. खूप छान नाही छान झालं. छान झालं. थँक्यू आर्या. सुंदर झाला. तर सर्वांचे खरंच खूप खूप धन्यवाद. कॉन्फिडन्सने खूप एकदम छान प्रेझेंट झालं. केलं असं. थँक्यू. तुला एक सांगू का आर्या, तुझं मला सगळ्यात आज खूप काय आवडलं असेल सगळ्यात जास्त, की तू इतकं सुंदर म्हणतेस, इतके छान उच्चार करतेस आणि तरी तू एक वाक्य वापरलंस की मी अजूनही शिकतेय. म्हणजे हा तुझा जो मोठेपणा आहे ना बेटा, खूप काही शिकून गेला आम्हाला. मोठेपणा खरंच खरंच खूप सुंदर. आणि तुला एक सांगू का, मला आज खूप प्राऊड फील झालं, कारण तू के.जे. सोमय्याची विद्यार्थिनी आहेस हे कळलं मला आज. हो. मी पण के.जे. सोमय्याची विद्यार्थिनी आहे. बापरे. हो. मी पण त्याच कॉलेजमध्ये शिकले बेटा, त्यामुळे मला ना खूप छान वाटलं. आणि खरं सांगू, आज म्हणजे क्लास तू घेतलास ना, तर मला अगदी माझं लहानपण आठवलं. शाळेत आम्ही त्यावेळेला तर कॉर्पोरेशनच्या शाळा होत्या अर्थात, आम्ही बाई म्हणायचो तेव्हा. तर वर्गात बाई जेव्हा असं हे वाचन घ्यायच्या ना, त्यावेळेला हात वरती करून बाई मी वाचू का असं म्हणायचो ना, ते दिवस आठवले मला. माहितीये, खरंच आहे. खूप खूप छान वाटलं. वाटलं खूप मला. छान. मी पण ना आता सत्र घ्यायच्या आधी मी एकदम अशी थकली होती. आता माझा मूड छान झाला. तुमच्या सर्वांशी बोलून मला खूप छान वाटतं, मस्त वाटतं मला. नाही खरंच आहे, ही कौतुकाची थाप तुला रोज मिळणार आहे. आणि हे आमचे आशीर्वाद, आम्ही आशीर्वाद देणारे कोण म्हणा, तुला एवढ्या नाही मोठ्या खरंच भगवंताचे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत. लाभलेले कारण आहेत. तुम्ही डे 1 पासून मला सपोर्ट केलंय. जेव्हा मला नीट बोलता पण येत नव्हतं, तेव्हापासून तुम्ही सगळे ऐकताय. मला असं नाही, त्या सपोर्टमुळे तुला बोलण्याचा आणखीन छान हुरूप आला. हे तर अगदी तितकंच मान्य आहे. कॉन्फिडन्स कारण आला. कोणीतरी आपल्याला एक सर्वांचे कौतुकाची थाप, शाबासकी देतं ना, तेव्हा आपण जे करतो ते छान चाललंय आणि मग आपल्याला आणखीन करण्याचा उत्साह वाढतो. हुरूप येतो. आणि तुला खरं सांगू का, मला आज मनापासून माझी इच्छा होती ग. मी काल तुला मी म्हणणार होते की उद्या मी जरा प्रयत्न करेन म्हणण्याचा. मी मगाशी पप्पांना बोलले सुद्धा. पण चल, आज म्हणजे माझा उपवास आहे, आमच्या कुलदेवीचं स्मरण करून मी आज सुरुवात करणार होते म्हणायला. पण आज पहिला श्लोक का होईना तुझ्या समोर मला म्हणता आला, हे मला खूप माझं भाग्य वाटलं. बापरे. खूप खूप धन्यवाद. मला खूप छान वाटतंय खरंच. खूप छान वाटतंय. थँक्यू. नाही खूप छान छान. खरंच छान. एवढ्या लहान वयात तेवढं छान आम्हाला मस्त हो शिकवतेस. ना. म्हणजे खरंच कौतुक करावं तेवढं कमी कौतुक आहे. करावं तेवढं कमी आहे. खरंच आहे. खरंच संपूर्ण राणे परिवाराचे आम्ही खूप आभारी आहोत. आभारी आहोत खरंच. चांगला मार्ग आम्हाला दाखवतायत. हो अगदी. आम्ही कोणीच नाहीये. स्वामी करून घेतात माझ्याकडनं. मी त्यासाठी खूप हॅपी आहे की त्यांनी मला चूज केलं हे करायला. तर म्हणजे माझ्यासाठी पण ती खूप मोठी गोष्ट आहे ना, की मला हे करायला मिळतंय. खरंच आहे ग. आणि मम्मी एवढ्या लहान वयात मला इतकं पुश छान केलंय सगळं करायला. म्हणजे त्यांनी जर मला ह्याच्यात ओळख करून नसती दिली तर कदाचित मला हे नसतं आलं. पण मम्मी पप्पा मला शिकवतात खूप छान छान. तर त्याच्यामुळे पहिले गुरु तेच आहेत. हो ना. आणि आम्हाला एवढ्या ह्याच्यामध्ये एवढी लहान गुरु मिळाली, हे आमचं मोठं अहोभाग्य आहे. हो ना. खरंच आहे. तर आम्हाला थोडं तरी का होईना म्हणता आलं का आर्या तुझ्यासारखं? खूप छान बोललात. पहिल्याच क्लासच्या दिवशी एवढा छान बोललात ना, बापरे मला खूप छान वाटलं. ऐकून पण तुम्हाला सवय झाली असेल. कारण माझ्यासारखी लय सगळ्यांची तुमची ऑलमोस्ट माझ्यासारखीच लय होती. म्हणजे आपण कसं शुभलक्ष्मींचं बोलतो तसंच होतं. अगं मी आज संपूर्ण विष्णू सहस्त्रनाम बोलायचा आज मी निर्धार केला होता खरं तर. पण काल मला जॉईन करता आलं नाही फॉर एनी रिझन. त्यामुळे मला काल तुला सांगता आलं नाही की मी उद्या घेते म्हणून. पण म्हटलं नको, आज आपण अगदी अचानकपणे नको जायला. पण आज सुरुवात तरी का होईना एका श्लोकाने झाली. म्हणजे माझी तेवढी इच्छा पूर्ण झाली. संपूर्ण नाही पण एक तरी सुरुवात झाली. एक दिवस तुम्ही नक्की पाठ पण घ्याल सैनिकांचा. थँक्यू बेटा. तुझ्या उद्या घ्या. आशीर्वाद असू दे, मग घेऊ.
एवढे छान गुरु भेटल्यानंतर आम्हाला नक्की होणार. हो नक्की होणार. खूप छान होऊ दे सर्वांचा. चलो थँक्यू. परत एकदा Thank you. धन्यवाद. श्री धन्यवाद, स्वामी धन्यवाद. समर्थ. धन्यवाद आल्याबद्दल. स्वामी आपण धन्यवाद. भेटूया पुढच्या सत्राला. हो थँक्यू आर्या. थँक्यू. बाय. धन्यवाद आर्या. ओम शुक्लांबरधरं विष्णु शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं सर्वविघ्न पुढचा आपला क्लास हा रविवारी असेल, रविवारी 9 ते 10. इतर दिवशी आपलं जे विष्णू सहस्त्रनामाचं सत्र आहे ते मात्र 7 वाजता असेल. उद्याच्या सत्राला संध्याकाळी भेटूया. धन्यवाद. शुभरात्री. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री.